हा बॅकने डोळे आमच्या पाहू दे चष्मा पाहू दे तुया लाव बरं डोळ्याले आज सोड बरं बिन हात धरूनच राहा लागते का दंड्या नाही काय चष्म्याले पैसे कोण दिले बे पैसे मोठं कोण दिले हा कोण दिले बे हाँ बैकनेट हल हल बैकनेट हल कूदो 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 बी बैकनेट हाँ हाँ बैकनेट है बे का बाटली बे टी शर्ट चला आता भाषेचा तमाशा मग आता चाललो आम्ही वावराकडे चालते का भाषा वावराकड चल गोबी म्हणला कचरा काढून येऊ लहान झाला तुझा मोठा घालायला पाहिजे होता पाय तेवढे आहे का पाहू दे पाय केवढं बूट केवढा असं पाय सीधा कर बूट पा अरे वा पैसे मागते हा आणि त्याच्यात पैसे राहिले तर मला नाही देत नाही का होय पैसे देऊन मी दिले 5 रुपये दिले का होय कुठे 5 रुपये होय नाही म्हणते ना खरे चेन्नई काढासाठी हायवेस्टर आला आमच्या गावामध्ये हायवेस्टर यासाठी आला गावामध्ये कारण की बाईची वंजाली 700 रुपये वन म्हणते बायाची आणि काळाचा खर्च अलगच मशीन मला अलगच पैसे द्यायचे मग शेतकरी कोणत्या भावात जाईन शेतकऱ्यालाच काही शिल्लक राहीन का नाही हायवेस्टरनं आता लोक काढत आहे तर खूप सारी गर्दी झाली आहे आता जो कोणी म्हणते महावारात चला पहिले महावारात चला आणि वातावरण एकदम म्हणजे पावसाळी टाईप झालं आहे ढगाळी वातावरण त्याच्यानं लोक घाबरून आहे कारण की सवून ठेवला पाडून ठेवला पाणी आला तिकडूनही उलटं शेतकऱ्याचे नुकसान त्यासाठी आता हायवेस्टर आला ही चांगली गोष्ट आहे म्हणा पण बैलाच्या चाऱ्याचा थोडासा विषय येते म्हणजे हायवेस्टरनं काही कुत्र काही निघत नाही म्हणून आता मी चाललो आहे गोबीतला थोडा कचरा कापासाठी इकडं आपण टमाटर लावले होते पण पहा खूप गदाडा आहे कारण की ओलतीची जमीन म्हणलं तर तसं आहे पाण्याची जमीन राहिल्यावर तिथं गदाडा खूप होते किती वेळा उपडून 2 वेळा बाया टाकून झाले मी टमाटरले पाहिजे तसा भावही नाही काही बेतानं असं वाटते का बाया टाकल्यानं पैसे नाही निघले तर त्याला शेतकऱ्याचे मरणच आहे तिकडून गोबीचे झाडं पाहू शकता असे गोबीचे झाडं आहे हळूहळू फुलंही धरत आहे म्हणा काही इथं असं गोबीचे फुलंही पकडलं आहे बारीक दाखवतो तुम्हाला लहानचे गोबीचे फुल ढगाळी वातावरण आहे आज काही जणांची चण्याची ढीगही लागली 5 चण्याचा ढीग वावराच्या साईडचा वेळा चण्याचा ढीग नवरंगकडे लागत आहे हे आहे हाल शेतकऱ्याचे म्हणणं शेतकऱ्याला भेटत नाही पोरगी आज सूरज भाऊ लग्नाचं आहे लग्नाची पोरगी गिराय करायला असं पावड्यानं खोदत तास नाही लागते पाहू शकता कारण की आता डवराही नाही चढत वक्राच्या अंतराने नाही लावली थोडं म्हणजे जागा कमी सोडली ना तर बैलही बरोबर चालू नाही शकत डवराही काही चालू नाही शकत त्यामुळे हातानं आता हा पूर्ण एवढे 5-7 तास पूर्ण हातानं करायचे पावड्यानं ती लागते आज वाट माणसाची असं आहे शेतकऱ्याच्या परिश्रमही खूप आहे त्या मागं कोणाकोणाला वाटते का रोजंदारी शेती होते जो करते त्याचीच शेती आहे हा बायलेला सांगत आहे राजूभाऊ थांब म्हणून अरे बापरे उम्मस आहे बैल हो का झाडाला घ्या हे बा कुठे हातला ते जात चांगली जा बैल बुलते व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकायचे ना बाबू घे बर खुर्ची बसून ते पण कथा नाही करते म्हणून उठते का